जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे येथे जमलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा DHO गंडाळ साहेब, अतिरिक्त DHO रोप साहेब, सेकडे साहेब, गोंदीकर साहेब, कदम साहेब, तसेच व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर आणि शब्दसुरांच्या उठी आले की सूर शब्दांच्या उठी, शब्दसुरांच्या उठी आले की सूर शब्दांच्या उठी, कुठून जुळल्या कुणान कळल्या अशा या रेशीम गाठी. औषध निर्माण शास्त्र नावाच्या रेशीम गाठीने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या आणि सळसळत्या रक्ताच्या माझ्या फार्मासिस्ट बंधू आणि भगिनी, जागतिक आरोग्य संघटना तसेच इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वप्रथम 25 सप्टेंबर 2009 साली जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला गेला. याचं औचित्य होतं इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचा वर्धापन दिन आणि त्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने सर्वप्रथम 25 सप्टेंबर 2013 साली जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला. तो आज तागायत चालू आहे. औषध निर्माण शास्त्राची पदविका किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा त्या संबंधित उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेला व्यक्ती म्हणजे फार्मासिस्ट. डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला दुवा असणारा, रुग्णांना औषध अर्थात दवा देऊन त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीनं दुवा घेणारा, आपल्याकडे असणाऱ्या औषधीय ज्ञानाची हवा न करता रुग्णांना समुपदेशनासाठी हवा असणारा म्हणजे फार्मासिस्ट. प्रचंड लोकवस्तीचे गजबजलेलं शहर, रात्री 8ची वेळ, मोटरसायकलवर एक तरुण डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन औषधी दुकानावरती येतो. प्रिस्क्रिप्शन वरती टॅबलेट पॅरासिटामॉल आणि लिव्होसोल्ट्रिजिन मॉन्टेलिटास ही 2 औषधं. तरुणाची औषधं लवकर निघून घेऊन जाण्याची घाई आणि तो फार्मासिस्टला विनंती करतो की जरा लवकर औषधं द्या, सोबत पाण्याची बॉटल आणलेली आहे आणि जेवण पण करून आलेलो आहे, ही औषधं इथं घेणार आहे आणि 3 तासांचा प्रवास करत माझ्या ठिकाणी पोहोचणार आहे. हे पुन्हा ऐकताच फार्मसीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते आणि फार्मासिस्ट त्या तरुणाला विनंती करतो की लिव्होसोल्ट्रिजिन असणारं औषध कृपया करून आपण घरी गेल्यानंतर खावं, कारण या औषधामुळे गुंगी येते, डोळ्यावरती झापड येते, झोप येते आणि तो तरुण त्या फार्मासिस्टचं ऐकतो. अनेकांना वाटेल की यात विशेष काय, पण कल्पना करा की तो तरुण त्याच्या थकलेल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आईवडिलांच्या आशा अपेक्षा इच्छांचं ओझं त्याच्या खांद्यावरती आहे, संपूर्ण कुटुंबाचा भार त्याच्यावरती आहे. यदा कदाचित त्यानं ती औषधं घेतली असती आणि त्याला जर झोप आली असती तर त्याचा प्रवास हा त्याचा जीवघेणा प्रवास ठरला असता आणि अंतिम प्रवास ठरला असता. पण फार्मसीच्या सतर्कतेमुळे होणारा अनर्थ कळला. अनेकांना वाटतं की यामुळे काय होणार आहे, यामुळे कोणी सत्कार करणार आहे का, अंगावरती कोणी फुलं उधळणार आहे का, परंतु मला म्हणावंसं वाटतं की है अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर, है अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. है अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर, रास्ते में लोग काटे घर बिछाते है यहाँ, फुलही उधळेल कोणी, चालण्या तू सुरुवात कर, चालण्या तू सुरुवात कर. अँटीबायोटिकचं प्रिस्क्रिप्शन जे डॉक्टरांनी लिहून दिलेलं असतं शक्यतो ते कमीत कमी 5 दिवसांचं असतं किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतं. ज्या वेळेस एखादा रुग्ण हे अँटीबायोटिकचं प्रिस्क्रिप्शन घेऊन एखाद्या खाजगी औषध दुकानावरती जातो त्यावेळेस त्याचा आग्रह असा असतो की मला 2 दिवसांच्या गोळ्या द्या. त्याला किती विनंती फार्मासिस्टनं केली तरी तो ऐकायला तयार होत नाही. कारण काही लोक विचार करत नाहीत, चिंतन करत नाहीत, मनन करत नाहीत, मंथन करत नाहीत, तर विचार न करता, चिंतन न करता, मनन न करता, मंथन न करता, चिंतन मंथन न करता फक्त थनथन करतात आणि थनथन केल्यामुळे विचारांचं चिंतन मंथन बंद होऊन नुसती भनभन होते. मग त्या रुग्णाला फार्मासिस्टला समजून सांगावं लागतं की अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं असतं, कारण अपूर्ण चुकीच्या पद्धतीने अँटीबायोटिक्स खाल्ल्या गेल्या तर त्या आजाराला कारणीभूत असणारा सूक्ष्मजीव किंवा जीवाणू स्वतःमध्ये बदल करतो आणि आजार अधिक गंभीर रूप धारण करतो, असं ज्यावेळेस फार्मासिस्टला समजून सांगावं लागतं. आणि जर अशा पद्धतीने अँटीबायोटिक्स बद्दल काळजी घेतली गेली नाही तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार अँटीबायोटिक रेजिस्टन्स किंवा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स ही जगाच्या समोरील अतिशय गंभीर स्वरूपाची समस्या आहे आणि फार्मासिस्ट समुपदेशन करून अँटीबायोटिक रेजिस्टन्सला प्रतिबंध करण्यासाठी आपली भूमिका बजावू शकतात. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं, प्राणांचं बलिदान दिलं, आयुष्याची राखरांगोळी केली, घरादाराची राखरांगोळी केली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारखे तरुण
देशासाठी हसत हसत फासावरती गेले. हल्ली काही तरुण किंवा लोकांना देशासाठी ते फासावरती जातील का माहित नाही, पण देशीसाठी फासावर जायला ते मागं पुढे पाहणार नाही. देशीसाठी फासावर जाणाऱ्या तरुणांना देशासाठी फासावर जा म्हणलं की फाशी येते. प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना किंवा औषधी विभागामध्ये दारू पिऊन येणाऱ्या रुग्णांचा त्रास हा सर्वांना येणारा अनुभव असेल. 1.5 पैशाची दारू प्यायची, सगळ्या गावात कुस्ती खेळून यायची अशी त्यांची सवय असते. आणि मग ते झुलत झुलतच औषधी विभागात किंवा सरकारी दवाखान्यामध्ये येतात. एखाद्या घनश्याम दारुडे नावाच्या दारुड्याचं असं झुलत झुलत येणं जर आमच्या नवनियुक्त औषध निर्माण अधिकारी महिला भगिनींनी पाहिलं असेल तर कदाचित त्यांच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटत असेल की बाई काय हा प्रकार, बाई पागल झालाय का. तर असा नकारात्मक अनुभव देखील येतो, परंतु सकारात्मक अनुभव देखील असतात. कारण की प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सरकारी दवाखाना असेल, या ठिकाणी येणारे रुग्ण हे अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले असतात, आर्थिकदृष्ट्या अतिशय गरीब असतात, शोषित असतात, वंचित असतात, पीडित असतात, उपेक्षित असतात. ज्यांच्याकडे कुटुंबातले लोक लक्षपूर्वक दुर्लक्ष करतात असे म्हातारे वयस्कर असतात. आणि ज्यावेळेस आपण त्यांना औषधी सेवा देतो त्यावेळेस आपण एक प्रकारे लोकसेवा करत असतो. आणि म्हणून नाहतो महानुभावांच्या शब्दामध्ये थोडासा बदल करून असं म्हणतो की मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या रुग्णांच्या उशाला, त्या गरिबांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात त्यांची, कोणताना धर्म त्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना. फार्मासिस्ट हॉस्पिटलमध्ये असतात, फार्मासिस्ट ड्रग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतात, फार्मासिस्ट ड्रग क्वालिटी कंट्रोल मध्ये असतात, फार्मासिस्ट क्लिनिकल रिसर्च मध्ये असतात, फार्मासिस्ट फार्माको व्हिजिलन्स मध्ये असतात, फार्मासिस्ट पॅरामेडिकल फोर्स मध्ये असतात, फार्मासिस्ट टीचिंग मध्ये असतात. फार्मासिस्ट कोणत्याही रंगाचे, रूपाचे, देशाचे, प्रांताचे, भाषेचे, लिंगाचे, वंशाचे असो, त्यांचे हात हे औषधाचं निर्माण करत असतात. त्यांचे ओठ हे औषधीय समुपदेशन आणि रुग्ण समुपदेशन करत असतात. आणि प्रसंगी कोविड-19 सारख्या महामारीमध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती, स्वतःच्या प्राणांचं बलिदानही देत असतात. आणि म्हणून एक कविता, जी कविता कदाचित इतरांसाठी लिहिलेली असेल, परंतु ती आपण जर फार्मासिस्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले तर त्यांना ती संयुक्तिक वाटेल आणि समर्पक वाटेल. अशी कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ती अशी आहे की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोरटे या मोल नाही फारसे. देखणे ते ओठकी जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून आहे शुभ्र पाऱ्यासारखे. देखना देहांत तो जो सागरी सूर्यास्त तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. औषधीय समुपदेशनाचा आणि औषधीय सेवेचा वारसा येणारे फार्मासिस्ट आणि सध्याचे फार्मासिस्ट नेहमीच पुढे प्रणित राहतील अशी अपेक्षा करतो. आणि